देवा महाराजा गणपती बाप्पा तुम्हाला नैवेद्य दाखवतो, मान्य करून घ्या, गोड मानून घ्या आणि आशीर्वाद द्या. कुलदैवत दालोबा आणि रायदोबा आपल्या आजाने किंवा पंजाने आपल्याला माहिती नाही. हां, त्यांनी देऊळ गावातून ते तिघे भाऊ आले. देऊळ गावातून. देऊळ म्हणजे आपल्या देऊळ- आता कातळवाडी पासून किती लांब आहे तरी देऊळ? एक बाजूचा गाव देऊळ, बाजूचं बाजूचं गाव देऊळ. हा. त्या पिंपलवाडीतून तिघे भाऊ होते. ते तिघे भाऊ 3 दिशेला गेले. हां, एक त्याचं नाव मला माहिती नाही, बरीच वर्ष झाली. ते पंजोबा होते की खापर पंजोबा होते. ते त्यांची मुलं एक कलजोंडी गावात, एक निवेंडी आणि एक चापे कातळवाडी मालगोंडला. एक निवेंडी, एक मालगोंड आणि एक इथे कातळवाडी. हां ते आले. हां प्रत्येकाने वेगवेगळी घरं घेऊन घरं बांधली हां आणि तिथेच राहिले. हां तिथे त्याने प्रत्येक आपलं कुलदैवताचं नाव संगाती घेऊन आले, हां आठवण म्हणून त्याची स्थापना केली. ते आपण आता परंपरा चालवतोय. म्हणजे शंकराप्पाचे वडील ते त्यांचं अकस्मात निधन झालं होतं, त्यामुळे ते इथे त्यांचा एक आठवण म्हणून त्यांची आम्ही रोज पूजा करतो. मेमोरियल. हां, आमच्या देवाची पूजा झाल्यानंतर त्यांची शेवटला त्यांची पूजा केली जाते.
तुझ्यासाठी हसणे मी विसरले. चप्पल